नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। मनसेच्या सदस्य नोंदणी अभियानाला उरणमध्ये जोरदार प्रतिसाद। मराठी माणूस आणि मराठी भाषा यांच्या अस्तित्वासाठी सदैव पुढाकार घेणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 9 मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ले रायगडावरून आपल्या मनसे या पक्षाच्या सदस्य नोंदणीला सुरुवात केली। मनसेच्या या सदस्य नोंदणीला उरण तालुक्यात जोरदार प्रतिसाद मिळत असून विद्यार्थी, रिक्षाचालक, कामगार वर्ग, विशेष करून तरुण मंडळी आपली उपस्थिती दाखवून मनसेचे तालुकाध्यक्ष ॲडव्होकेट सत्यवान भगत यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक सदस्य नोंदणी करून घेत असल्याचे दिसून येत आहे। 9 मार्च रोजी किल्ले रायगडावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावनभूमीत किल्ले रायगड या ठिकाणी प्राथमिक सदस्य नोंदणीची सुरुवात केली। सध्या राज्यातील राजकारणामुळे मराठी माणसाचे अस्तित्व धोक्यात येऊ घातले आहे। त्यामुळे मराठी माणूस आणि मराठी भाषा यांसाठी मनसेचे नेते राज ठाकरे हे आपल्या पक्षाच्या माध्यमातून वारंवार आवाज उठवत आहेत। त्यांच्या या विचारातून प्रेरित झालेल्या उरण तालुक्यातील विद्यार्थी, रिक्षाचालक व कामगार वर्ग, विशेष करून तरुण मंडळी यांनी मनसेच्या प्राथमिक सदस्य नोंदणीला या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शवला आहे। मनसेचे रायगड जिल्हा अध्यक्ष संदेश ठाकूर, मनसेचे तालुकाध्यक्ष ॲडव्होकेट सत्यवान भगत यांच्या उपस्थितीत आपली प्राथमिक सदस्य नोंदणी करून घेतली आहे। यावेळी तालुका सचिव अल्पेश कडू, राकेश भोईर, उरण शहराध्यक्ष धनंजय भोरे, महिला तालुकाध्यक्ष कविता म्हात्रे, सुप्रिया सरफरे सह मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी अनंत नारंगीकर, उरण। 9 मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावनभूमीत किल्ले रायगडावर सन्माननीय राजसाहेबांनी प्राथमिक सदस्य नोंदणी सुरू केली। महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणारे आणि आपल्या तमाम महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील जनतेचं जे स्थान आहे ते किल्ले रायगडापासून सुरुवात केली आहे आणि आज त्या अनुषंगाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सदस्य नोंदणी, प्राथमिक सदस्य नोंदणी सुरू झालेली आहे आणि सन्माननीय राजसाहेबांनी त्या ठिकाणी सर्वांना जाहीर आवाहन केलेलं आहे की जर महाराष्ट्रामध्ये जे काही आता जे चुकीच्या गोष्टी घडत आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्राची स्थिती जर बघितली तर गुन्हेगारी पार्श्वभूमी असेल, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, तरुणांच्या नोकरीचे विषय असतील, रस्ते असतील, जे नोकरीधंदे, कामधंदे बंद पडत चालले आहेत, त्या अनुषंगाने पुन्हा एकदा जोमाने महाराष्ट्र नवनिर्माण सेना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात ही मोहीम राबवत असून ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी थोडे मावले, मुठभर मावले घेऊन स्वराज्याचं तोरण बांधलं गेलं, त्याचप्रमाणे सन्माननीय राजसाहेबांनी किल्ले रायगडापासून प्राथमिक सदस्य नोंदणी सुरू केलेली आहे आणि आम्ही सर्व महाराष्ट्रातील जनतेला आम्ही ज्या ठिकाणी जाहीर आवाहन करतो की आपण सुद्धा या मोहिमेमध्ये प्राथमिक सदस्य नोंदणी करून घ्यावी ही आम्ही या ठिकाणी विनंती करून आज या ठिकाणी आम्ही उरण शहरामध्ये हा कार्यक्रम लावलेला आहे आणि चांगला लोकांचा या ठिकाणी प्रतिसाद मिळत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये या महाराष्ट्रासाठी सन्माननीय राजसाहेब ठाकरे हेच मानबिंदू असतील असे मी आपणास या ठिकाणी सांगू इच्छितो।